तळावरच बुकिंग झालेला फ्लॅट कुठे गेलं गेले कुठे इकडूनच काय झालं नारदवाडीची पुन्हा सॉरी आली नारायण नारायण करत म्हणजे नारदवाडी आमचे पती झाल्यात पण लेकर बाळोत्यात मध्ये आगतीत मुक्तीत रोचतीत हा म्हणजे हो आणि एवढी पराक्रमी ती बाई म्हणजे एवढी पराक्रमी तिला शरण गेल्या शरण आले आमचे पती आम्हाला घेऊन जा म्हणून काय करायचं पाळण्यामध्ये आता यांनी विचार केला मी पार्वती महादेवाला हात लावायचा तर विसरून जाईल ना सारखी झाली तर परेशानी जायची आता काय करावं तुम्हाला सांगतो यांना काही सुचना पाय पकडले आई आमचे पतिदेव आम्हाला कळून नाही तुमचे पती आहेत ना म्हणजे हो आमचेच पण आम्हाला कळत नाही कोणते तुझे सारखं दिसायले मग अनुसया मातेने उचलून त्यांच्या पदरामध्ये टाकले जिच्या जिच्या पदरात जो जो टाकला तो तो तिचा पतीच निघाला अशा प्रकारची ती कथा आहे तिथून मग दत्त भगवंतांनी हे तिन्ही देव दानास दिले दान दिले त्यांच्या पत्नीला म्हणून दत्ता सैन्य ऋषीचं नाव दत्त असं पडलं मग दत्तात्रय असं नाही का दत्तात्रेय आत्रेय ऋषीचा पुत्र म्हणून आणि दत्त म्हणजे तीन देवदान दिले असं दत्त अधिक आत्रेय एकत्रित झालं त्याचं झालं दत्तात्रेय ते नाव आहे दत्त दत्तात्रय मात्र आहे त्याला लक्षात घ्या अजिबात होता कामा नाही लक्षात दत्तात्रेय महाराज की जय असं म्हटलं पाहिजे असा तो अर्थ आहे आणि असे गोपाल कृष्ण भगवंत सुद्धा अवतार धारण केला कुठे केलं मथुरेमध्ये आले कुठे गोकुळामध्ये कोणाच्या घरी नंदाच्या घरी कोण आला आनंद आला कुठून आला मथुरेतून आला कोणी आणला वसुदेवाने आणला कशावर आणला डोक्यावर आणला कशामध्ये आणला पाठीमध्ये आणला कोणा दिवशी आणला बरोबर आणला आणि गोकुळामध्ये मध्यरात्रीच्या नंतर भगवंताचं आगमन झालं आणि गोकुळामध्ये सगळीकडे आनंदी आनंद झाला आनंदी आनंद झालेला आहे त्या गोकुळाच्या सुखाला अंत नाही आणि पार नाही अंत नाही अनंत सुख आहे पण तुम्हाला सांगतो सुखाच्या भाषेतच संतांना समजून सांगावं लागलं कारण का आनंद नावाची जी जात आहे ना ती पृथ्वी तलावरची नाही आनंद नावाची जात पृथ्वी तलावरची नाही
पृथ्वीवरती आनंद आपल्याला भेटतच नाही. का मिळत नाही? आपण सुखात असतो, नाहीतर दुखात असतो. कधी सुखात, कधी दुखात. सुख आणि दुःख एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. नाणं एक, बाजू मात्र दोन. आणि सुखाच्या भाषेमध्ये संतांना प्रत्येक माणूस सुखामध्ये असं वाटतं आपल्याला, पण सुख म्हणजे काय? बीज आहे. सुख म्हणजे काय? बीज. आणि दुःख म्हणजे काय? त्याचा वृक्ष आहे. तुम्हाला मुलगा झाला, काय आहे? सुख म्हणजे बीज. आता बीजारोपण झालं, ते आनंद झाला, बाळ पोटात ते तेव्हापासून सुखच सुख. मग त्याचा जन्म झाला, मग घरात उत्सव, मग बारस, मग ते नाव ठेवणं, मग त्याचं विस्तारण, आणि मग एक एक मग काय तुम्हाला सांगतो, त्याच्यानंतर मग वर्ष आलं, त्याचा पहिला वाढदिवस, मग दुसरा वाढदिवस, तिसरा वाढदिवस, आनंद द्विगुणित होत चालला. आनंद म्हणजे सुख वाढत वाढत चाललं. आणि मग वाढत चालल्यानंतर तुम्हाला सांगतो, माय बापाला इतकं भारी वाटतं, इतकं भारी वाटतं. आणि ते पोरग शिकल्यानंतर आपण त्याला म्हणतो इथं शिक्षण कमी आहे भारतात. काय भारतात शिक्षण कमी आहे, भारतातले लोक आवडाने कळत नाही, काय नाही, विदेशात पाठवायचं. मग आपण त्याला विदेशात पाठवतो, तिकडं जातं. तिकडं आता तुम्ही कशामुळे तिकडे पाठवलं? इथं कोणी भारतामध्ये 1.25 कोटी लोक शहाणे नाही, सगळे पागल असं ठरवलं तुम्ही. मग आता शांतपणा करू नका, की तिकडून शिकून आलं ना, तुम्हाला शांतपणा शिकवतो. तुम्ही म्हणता लई शहाणा वगैरे, म्हणून मग शहाणा व्हायचं तिकडे करू. बरोबर आहे, चुकीचे विचार करा. मग तिकडून आल्यानंतर ते तुमचं ऐकत नाही. काय तुमचं ऐकतं का? काहीच ऐकत नाही. तुम्ही म्हणता अरे बापा देवपूजा करा, ते म्हणते हे सगळं अंधश्रद्धा आहे, त्याच्यात काय आपण म्हणा त्याच्यात देवाचं सामर्थ्य, ते म्हणतो मग दाखवा. अनेक गोष्टी कठीण काम असतं, पण त्याला डोकं तुम्हाला नाही लावता येत. ते पायात बुटं घालून जातो घरामध्ये, पायात बुटं घालून जाऊ नको बाबा. ते म्हणतो मग तुमच्यामध्ये माझ्यामध्ये काय फरक? मी फॉरेन रिटर्न नाही, विदेशातून आलो आणि तिकडे अशी पद्धत आहे बुटं घालून करायची. अरे तिकडचे रोड काचेसारखे, काचेसारखे. इकडच्या रोडवर काय काय पडलंय? मोदी साहेबांना स्वच्छता अभियान सुरू केलं, घरोघरी संडास. तरी लोक रस्त्यावर जायला घाबरत नाही. काही काही लोक म्हणतात मोकळ्यामध्ये मोकळा चपळ होत. एक माणूस तुम्हाला सांगतो अमेरिकेमध्ये असं बाजूला बसलो, आणि भारतातले त्या काळचे प्रधानमंत्री नेहरू साहेब गेले, आणि तिकडचा तो अध्यक्ष अमेरिकेचा, आणि तो म्हणतो तुमचं भारत गरीब छे, तुमच्या भारतामध्ये नाल्या साफ नाही, आणि लोक रस्त्यावर स्वच्छ करते, काही खरं नाही, सगळं बेकार आहे, असं तसं. यांना अपमान वाटला. अपमान तर वाटणारच माणसाला, आपल्या देशाला नाव ठेवलं. कोणाला मान वाटलं? अपमानच वाटला. इतक्या वेळी त्यांना तिथं तो माणूस बसला दिसला, हे म्हणजे सापडला. हे काय इथं काय तुमच्या देशात? खरं वाटलं है आपल्या इकडे असं कधी होत नाही. कसं काय? शिपाई गेले, शिपाई पकडले त्याला. अरे काय चाललंय? उचल, थांबा, उचल, हे उचल. आणि ती घाई त्याची परीक्षा आहे. महाराष्ट्रातल्या
महाराष्ट्राध्यक्ष पंडित निर्मल पाहिजे तुमचीच बियाणी झाली म्हणजे की तुमची राणी इथं करायला लागली आपल्या भारतामध्ये आपण शिकायसाठी लोक तिकडे पाठवतो आणि तिकडून येतात ते म्हणतात तुम्हाला काही कळत नाही. आलं का लक्षात? शिकून शहाणे बनतात आणि आम्हाला शहाणपण शिकवतात. लक्षात घ्या. बरोबर आहे की नाही? मग आता असे शिकले सवरलेले माणसं संस्कृती धर्म देश याच्याशी त्यांचं काही घेणं देणं का? त्यांना काहीही घेणं देणं नाही. लक्षात. तर ब्रह्म परमेश्वर भगवान गोपाल कृष्ण गोकुळामध्ये जेव्हा येतात तेव्हा गोकुळामध्ये आनंद आहे. पण ते सुखाच्या भाषेत संत सांगतात गोकुळचा सुखा अंत पार नाही लेखा. तुम्हाला पहिले मुलगा व्हायचा त्यावेळेस सुख झालं पण आता तिकडून त्यानं पत्नी करून आला सोबत आणि आई बाबा मी इथे थांबणार नाही. भारत बलिच्छ देश आहे मला इथं बरं नाही वाटत मी तिकडच बघा. जन्म तुम्ही दिला तुम्हाला आनंद झाला नाही आता तुम्हाला काय झालं दुःख झालं. आता हे काय सुरुवातीला तुम्हाला जो जन्म दिल्यानंतर आनंद झाला होता सुख झालं होतं त्या सुखाचं हे फळ आहे. काय फळ आहे? दुःख. सुख हे बीज आहे आणि दुःख त्याचं फळ आहे. आणि म्हणून पृथ्वी तलावर या दोन गोष्टी आहेत. आनंद नाही इथं नाही. आनंद जी जात आहे ना ती वेगळीच आहे. ती फक्त परमेश्वराच्या माध्यमातून पृथ्वीवरती येते. परमेश्वरच आनंदी असू शकतो. दुसऱ्या जगामध्ये कोणीच आनंद नाही. तुम्ही निर्वचन प्रकरण बघा. आनंदी कोण आहे? फक्त तो. शुद्ध कोण आहे? सगळ्यात फक्त तो शब्द. बुद्ध कोण आहे? म्हणजे ज्ञान फक्त तोच. बाकीचे सगळेच अबुद्ध आहे. बाकीचे सगळेच म्हणजे निर्बुद्ध आहे. लक्षात ठेवा. हे सगळं आम्हाला कळलं पाहिजे. तत्वज्ञान फक्त तिथल्या पुरतच नाही मर्यादित ते इकडेही आपल्याला समजलं गेलं पाहिजे. आणि तो आनंद नंदाच्या घरी आला आणि सध्या गोकुळाला आणि गेला. संत तुकाराम बाबा वर्णन करतात. ते म्हणतात की गोकुळामध्ये इतकं सुख आहे इतकं सुख आहे की ते सुख उपभोगताना गोपिका कामाचा विषय झाला. कामाचा विसरू तुका म्हणे झाला उद्वेग राहिला यावे जावे. फक्त येणं जाणं हा उद्वेग राहिला. बाकी काही काम म्हणजे वासना तिरहित झाली. भगवंताच्या आनंदाच्या आनंदाच्या परिणामामुळे तो आनंद गोकुळामध्ये आला. कसा होता आनंद? आनंद आनंद मोठा असतो का? नाही. आनंद आनंद तर कशाने मोजता येतं? मोजता येतं. बरं सुखाला मोजण्याचं माप आहे का काही? इतकी किलो सुख किलो मध्ये बर लिटर मध्ये मोजता येत नाही. लिटर मध्ये मोजता येत नाही. किलो मध्ये मोजता येत नाही. सुख दुःख या अनुभूती आहेत. या भावनात्मक विषय आहे. तसा आनंद मोठा लहान छोटा मध्यम असं नाही. पण आनंदाचं रूप जे आहे ते मात्र लहान आहे. भगवान गोपाल कृष्ण त्याचं आणि बालक गोकुळामध्ये वाढते आहे आणि सगळ्या गोकुळामध्ये आनंद आणि त्या आनंदावर विरजण टाकण्यासाठी मथुरेमधून एक संकट यायला लागली. एक संकट
मावळ नावाच्या राक्षसानं विडा उचलला. त्याचं नाव महाबळ. पण रूप काय धारण केलं? भटाचं, म्हणजे ब्राह्मणाचं रूप धारण केल्यामुळे तुम्हाला सांगतो आजही ब्राह्मणाला लोक चांगलं मानतात. त्याचं कारण आहे, भगवंतानंतर ब्राह्मण जो आहे हा सत्य बोलतो असं लोकांना वाटतं. जन्माने बरं का, ब्रह्म जाणायती ब्राह्मणा, जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. मग तो कोणी असो, शूद्राच्या घरी जरी जन्माला आला तरी तो ब्राह्मण. आलं का लक्षात? मग असा त्यांनी भटाचं रूप धारण केलं, ब्राह्मणाचं रूप धारण केलं आणि तो आला कुठ्याला? कोकणामध्ये. मांबळ भटते आले गोकुळे नंदाचे घरी. मांबळानं पंचांकुर काढलं, कोणा ताव घेतला, आडव्या रेषा मारल्या, त्याच्यामध्ये आकडेमोड केली आणि कपाळावरती आठा काढला. यशोदाला म्हणते, यशोदे हे काही चांगलं बाळ नाही, हे मूळ नक्षत्रावर जन्माला आलंय. काय मग याला काय कर? याला तोळाभर आपू दे आणि एकदाच मारून टाक. काय सांगू यशोदे या बाळा, आपल्या बाळाबद्दल असं बोलतोय. आता मला सांगा, कोणत्या माईला असं वाटेल आईला आपल्या बाळाबद्दल वाईट बोललेलं? कुणालाच आवडत नाही हो. आई व आईचं बाळावरती इतकं प्रेम असतं, तुम्हाला सांगतो. काळा कुट्ट डांबरासारखं पोरगं जरी असलं ना, तुरंत माझा श्याम नाही, कृष्ण आहे माझं. काळा कधीच नाही म्हणत, का? प्रेम असतं. आता लता दिदी काय सांगतो, लता दिदी आवाज कसा आहे? गोड आवाज. बरोबर ना? कसा कोणी म्हणून करणार नाही, सावळा. का? आदर आहे तिच्याबद्दल, आदर आहे, प्रेम आहे. मला सांगा, तिचं आपलं नातं नसताना आपण तिला काय म्हणतो? लता देवीचा रंग कसा होता? सावळा होता. मग आईचा आपल्या पुत्राप्रती किती प्रेम असते, कृष्णाबद्दल किती प्रेम असेल यशोदा मातेचं. तिथे यशोदा आहे आणि तिचा तो कृष्ण आहे. विचार केला की याला काहीतरी दानदक्षिणा द्यावं आणि काढून द्या. मग यशोदा माता घरामध्ये गेली आणि मांबळानं समोर असलेलं तो चौरंग तो वाजवायला सुरुवात केली. तसं काय तबला वाजवायला असं कृष्ण भगवंताकडे बोललो, मला थांब, तुझा आता कार्यक्रमच होते, चिंता नको करू. भगवंत म्हणले, असं का माझा कार्यक्रम करायला लागत? माझा बाप म्हणून बघतो, मी जगाचं बाप आहे आणि माझा बाप म्हणतो. कोपऱ्यात एक मुसळ होतं ठेवलेलं, मुसळ पाहिलं. काय म्हणलं मुसळराव, तुमच्या राज्यामध्ये काय चाललंय?
अरे बाप मुसळाचा एवढा अभिमान भगवंत माझ्याशी बोलतात. त्याने लगेच बाहेर केलं, देवा भगवंता आज्ञा करा. इकडे मागे लागलं म्हणजे माझ्या त्याची सोयात त्याला होतो. मुसळानं सगळ्याला आदेश दिला, घरातल्या सगळ्या निर्जीव वस्तू म्हणजे चला कामाला लागा, भगवंता चला आपण आज्ञा पालन केली पाहिजे. आणि कोणत्या कापडात पडलेल्या सगळ्या वस्तू सजीव झाल्या. सगळ्या वस्तू बेलणं होतं, बेलणं ते बेलणं आलं, आल्या आल्या टन पण डोक्यामध्ये कसं मानलं आग गेलं की तोंडात घुसलं. आवाज करायच नाही. मिरची म्हणली मुसळधारा मी काय काम करू, अगं डोळ्यात नाकात घुसणार काना मुसळ काय करते म्हणजे तू हा हे बरोबर लगेच उडाली मिरची नाका काना डोळ्यात. आणि तुम्हाला सांगतो आता नाकात मिरची गेल्यावर नाक कसं त्याने शिकलं किती बेलनं बाहेर निघते का आवाज नाही करायचा. डोळ्यात मिरची डोळ्या उघडी गेली ते म्हणला ताण झाला. लहान चबुरून सगळे आसरून सगळे एकत्रित काही खरं नाही. पाटाला आणि याची पाठ मस्त शकून काढली. विटंबीला ते म्हणला मला मिरची वाटायची. त्याने मिरची वाटायला सुरुवात केली. अहो सगळ्या निर्जीव वस्तू काढतो ते काय म्हणतात त्याला नोकरी नोकरी तुमच्याकडे काय म्हणतात जमीन ठोकायची. हा ती आलं आणि त्यांनी झोडपाला मोगळीनं सुरुवात. हिरवा निळा काळा पिवळा जसा उठलं तसं पाटानं चिटकून ठेवलं. अजून कार्यक्रम व्हायचा नाही काळा व्हायचा प्रसाद घ्यायचा नाही. हे जायच्या तयारीमध्ये तर पुढून पाच आडवी आली आई तेव्हा द्यावं लागतं माहित नाही का. सगळी करून बंदोबस्त त्याला हलवायला तयार एवढा सुजला मुसळा म्हणते अरे अध्यक्षीय भाषण संपवून टाकसान का तुम्ही माझा थोडा नाही. आणि मग मुसळानं शेवटचा कार्यक्रम केला. पोटात बदलून काढला. फार तुम्हाला सांगतो धोतर फिरलं चांगलं सगळं नग्न झालं. काय सांगा तुम्हाला अवस्थेमध्ये गेलं. आणि जेवढं पळालं इतकं पळालं भाजी पाळल्यावर तुम्हाला सांगतो नदीत आणि कसं तरी पलीकडे गेल्यानंतर तिथं पाया धुणं होत होत्या. असं काय झालं दिगंबर अवस्थेत. आता याची काय फजिती झाली त्या मावळ्याला काय माहिती. त्या पाया पडायला तिथून हे गेलं दरबारामध्ये. दरबारात गेला चिपळून तू असा
आसनावर बसलेल्या कंसाने विचारलं कोण रे म्हणले ते म्हणले ते मांबळ घट म्हणते आणि त्याला धोतर करण्यासाठी काय म्हणले दरबारात अशी अवस्था बरी दिसली नाही आपच्या कोणी काम म्हणले सगळे त्याला धोतर दिलं कसं तरी धोतर नेसलं आणि आलं ते काय झालं रे भाऊ म्हणले महाराज त्याच्या नदी लागू नका कोणाच्या कृष्णाच्या का त्याने गेली त्यानं तर काहीच केलं नाही पठ्ठाणावर येतो तो तर नुसता प्राण्या झोपून होता बघत होता म्हणजे बघत होता नुसता मग कोणी तुझी अवस्था केली त्या घरामधल्या निर्जीव वस्तूच धडकलं तुम्हाला निर्जीव असता एवढी मोठी ताकद म्हणजे काय कशासाठी कमावली नाही आणि आला जमलं तिकडे पळत ते म्हणजे महाराज ज्या दिवशी भेट होईल त्या कळेल तुम्हाला ज्या दिवशी त्याची भेट होईल त्याला कळेल त्याची काही कहाणी होईल आता नाही कळणार म्हणजे असं कोणी काय म्हणतो इंदुरीकडे मला सांगते वाघ वाघ काय करतो वाघ काय करतो वाघ इकडे आपण बापाने आणतो काय करतो रस्त्यात ना जंगलातून जांभर करू आणि रस्त्यात वाघ याव काच पॅटर्न असले तरी कपडे वगैरे व्हायचे अनेक अनेक राक्षस यायला लागले आणि भगवंताला त्रास देण्याचा प्रयत्न करायला लागले पण कोवळ्या कोवळ्या लाथांनी भगवंतानी त्या सर्वांना संपवलेला आहे तुम्हाला सांगतो पूतना मावशी आली राक्षसी पूतना आल्या पूतनेनं सांगितलं काही दम नाही म्हणे त्या महाबळामध्ये मी जाते आणि जा बाबा विडा उचलला आणि पत्नीला सुंदर तरुणीचं उदाहरण केलं आणि बाहेरूनच यशोदेला आवाज दिला यशोदेनं दरवाजा असा थोडा लावलेला उघडला पाहिलं आठवण करते कोण ओळखीची बाई आहे आपल्या हिला माझं नाव माहिती ही हिला कुठं पाहिलंय आपण कोणाच्या बारशात पाहिलंय कुठं दिसत नाही आपण गेलतो नेमकं कुठं बघितलं कोणाच्या लग्नात तिला काय आठवण नेमरीला ताण द्यायची पण बघितलंच नाही त्याला आठवण कारण रूप बदलून तुम्हाला सांगतो जाऊ द्या म्हणजे असं कोणतरी कुठेतरी भेटली असत आली ना आपल्या बाळाला बघायला आणि भगवंत पाळण्यामध्ये खेळत होते भगवंत कुठे त्यांना पाळ ते काय पाळण्यात गेली भगवंताकडे आले लंबाडा इकडे यशोदेला वाटलं आपल्या बाळाचा लाड करते तिला आनंद वाटला तिला वाटलं बरं झालं थोडा वेळ लेकरू तिच्या हाशी गेली आतमध्ये आपली बाजूचे काम करायला जशी यशोदा माता बाजूला झाली तसं या पुतना मावशीनं आपल्या कमचुकीची गाठ ढिल्ली केली आणि स्तन त्या श्रीकृष्ण भगवंताच्या मुखामध्ये दिलं भगवंतानं तिच्याकडे बघितलं म्हणले वा 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 छान छान दूध आणलं माझ्यासाठी भगवंतानं विष पिळायला सुरुवात केली तर विष लावून आली होती की भगवंताचं गत प्राण हवे भगवंत तुम्हाला सांगतो कृष्ण असा देव आहे की बालपणामध्ये विष प्राशन केलं भगवंतांनी बालपणामध्ये आणि मोठ्यापणी भगवंतांनी शिव्या सहन केल्या साधी गोष्ट नाही एखाद्याला आगे म्हणा तो मला आगे म्हणतो आपल्याला सहन पण भगवंतच तसं नाही बालपणी विष प्राशन केलं तुम्हाला सांगतो विष प्राशन करणं सोपी गोष्ट नाही आहे पण नुसतं विष प्राशन नाही केलं स्तन तोंडामध्ये दिल्यामुळे तिचं दूधही पिलं भगवंताने दूध पिलं मग आता काय करावं ही आपली आई झाली तिला मातेचे फळ देतात भगवंत ज्यांची गती यशोदा
पुत्रवेशी तेच पुत्रवेशी सर्वज्ञ श्री चक्रधर हो म्हणतात. काय कमाल आहे, हे थोडंसं लाईनीत बसवलं. पण पुन्हा नवीन माझ्या लक्षात आलं, इतका सन्मान करून चालणार नाही. ही दुष्ट भावनेनं आली